आणि भगवंताचं अनुसंधान हे जगाला पावन करणारं आहे. आणि त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्याशी बोलले, सामान्यांचं कल्याण हीच त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचे उद्गार ज्यांचे ते तुकोबाराय भगवंताशी अखंड अनुसंधान असल्यामुळे भगवंताशी आज सुसंवाद करत आहे. आणि या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे काही मागणी करतात. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीकडे मागायचे असेल तर ज्याला मागायची ती व्यक्ती आपल्यापेक्षा थोर असली पाहिजे. लहानाने थोराकडे मागत जाव हा एक नियम आहे. लहानाने थोराकडे मागत जाव. कनिष्ठ अधिकाऱ्याने उत्तम अधिकाऱ्याला मागत जाव. ज्याच्याकडे कमी आहे त्यानं मागत जाव आणि ज्याच्याकडे खूप आहे देण्यासारखं त्याला मागत जाव. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे काय कमी होतं म्हणून तुकाराम महाराज देवाशी मागतात. मागणं ही प्रक्रिया त्यावेळी घडते ज्यावेळी आपल्याला जी वस्तू मागायची असते ती वस्तू आपल्याजवळ नसावी लागते आणि ज्या व्यक्तीला किंवा करावी लागते त्यावेळी मागणी परिपूर्ण होत असते. समोर उभे आहेत आणि देवाची मागणी करतात. तर मागणी करण्यापूर्वी एखादा माणूस जर एखाद्या व्यक्तीकडे मागायला जात असेल तर गेल्याबरोबर मागणी करत नाही. गेल्याबरोबर मागायचं नसतं. गेल्यानंतर ज्यांच्याकडे गेलो त्यांना हात जोडून वंदन करावं. मग त्यांची स्तुती करावी. स्तुती केल्यानंतर मग त्यांची काही कीर्ती वाखाणावी. त्यांचं थोरपणाचं वर्णन करावं. काय तुम्ही मोठे, काय तुमचा सगळीकडे दबदबा, जिकडं जाईल तिकडं तुमच्याच नावाची चर्चा. एखाद्या सावकाराकडे आपण मागायला गेलो, सावकार मुलीचं लग्न जमले हो, पैसे लागायचे, पैसे पाहिजे थोडे. सावकाराकडे गेल्यानंतर सावकार काय मनस्थितीमध्ये आहेत हे मागणाऱ्यानं आधी पाहावं आणि मग मागावं. आधी मागणाऱ्यानं पाहावं आणि मग मागावं. आणि मग सावकाराकडे गेल्यानंतर त्यांची स्तुती करावी. त्यांना गोड बोलावं. ते बोललेलं सत्य असावं अशा पद्धतीनं त्यांना बोलावं. आणि मग त्यांची स्तुती केल्यानंतर स्तुतीनं ते प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारावं की काय पाहिजे, का आले तुम्ही. आणि मग सांगावं मला अमुक अमुक पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो. असं ज्यावेळी मागितलं जातं त्यावेळी सावकार हा मागितलं तेवढं देईल किंवा त्याच्यापेक्षा कमीच देईल. जगात असा कुणी दाता नाही त्याला मागितल्यानंतर जेवढं मागितलं तेवढं देतो. आता नाही उद्या ये. पूर्वीच्या काही सावकार असायचे आणि त्यांच्याकडे मागायला गेल्यानंतर अगोदर तुझी बोलायचीच नाही. आणि मग त्यांच्या समोर जाऊन त्यांची स्तुती केल्यानंतर मग सावकार काय पाहिजे तुला. सावकार माझ्या मुलीचं लग्न जमलंय, मला पैसे पाहिजे. आणि मग सावकाराची स्तुती केल्यानंतर सावकार प्रसन्न, किती पाहिजे, मला 1,00,000 रुपये पाहिजे. सावकार म्हणतात 1,00,000 नाही 10,000 घेऊन जा.
सावकार प्रसन्न झाले किती देतात? मागितले 1,00,000 आणि देतात 10,000. पण आज जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात. या देवाकडे मागणी करतात तो कसा आहे? नुसता उदार नाही, उदाराचा राजा राजा भगवंताला म्हणतात, माझी अल्प हे वासना तू तो उदाराचा. तू उदाराचा राजा आहे आणि मला मागायचे थोडं. मला किती मागायचे? थोडं मागायचे. तू तरी ऐश्वर्यानं संपन्न आहेस, असा आहेस तू. परिपूर्ण कसा आहे? समुद्रामधून एक थेंब पाणी काढलं तर समुद्राचा काही मध्ये बिघाड होतो का? समुद्रात काही बिघाड होत नाही ना. म्हणजे जर तांब्याभर पाण्यामधून थेंबभर पाणी काढलं तर त्याच्यामध्ये एक थेंब कमी होतो. किती पाऊस पडला म्हणजे समुद्राचं पाणी वर येतं. कितीही पाऊस पडू द्या, वारसी येईन सागर जैसा जळे नित्य निर्भरू. पाऊस नाही पडला तरी तो कायम परिपूर्ण असतो. समुद्र जसा कायम परिपूर्ण असतो तसं परमात्मा हा सदा संपन्न आहे. भगवंताचं ऐश्वर परिपूर्ण आहे. हरी ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विठाला विठाला असा परमात्मा आहे. आणि मग त्या परमात्म्याच्या समोर देव तुकाराम महाराज उभे आहेत आणि त्या देवाला बोलतात, देवा तुम्ही काय काय करू शकता? किती शक्ती आहे तुमच्यामध्ये. करायचं ते तरी करू शकता, पण जे करता येत नाही ते सुद्धा करायची शक्ती तुमच्याकडे आहे. करीशील तरी नोहे काय, करीशील तरी नोहे
असामान्य काम असतं. तुम्ही असामान्य आहात आणि तुम्हाला काय करता येत नाही. राई म्हणजे मोहरी, आणि मोहरीला जर डोंगरा एवढं मोठं करायचं म्हणलं तर तुम्ही करू शकता, आणि डोंगराला मोहरी करायचं म्हणलं तर तुम्ही करू शकता. काय करता येत नाही तुम्हाला. मुद्दाम तुमच्या पुढे प्रसंग ठेवतो. भगवान श्रीकृष्ण लहान असताना विद्यार्थ्यांसाठी आपल्या सांदीपानी ऋषींच्याकडे राहिले. 12 वर्षापर्यंत सेवा केली. प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म परमात्मा त्यांना काय करायची गरज होती. पण मोठी माणसं आपलं बघून सगळा समाज चालतो, लोक आपलं बघून शिकतात, म्हणून मोठी माणसं आचार करताना सामान्याला आचार करायला अनुकूल असलेला आचार मोठी माणसं करतात. भगवान श्रीकृष्ण त्यांना काय करायची गरज होती, काही करायची गरज नाही. जे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्याचे उरले, लोकालाही विठाला विठाला भगवान श्रीकृष्णांनी सेवा काय काय सेवा केली. जळण आंदोलनात पाणी भरू लागलं. लहान असताना पूर्ण परब्रह्म परमात्मा हे करायची गरज नव्हती, पण केले ते का तर मोठ्या माणसाकडे बघून लहान माणसं शिकतात. बघा, सांगितलेलं माणसं शिकत नाही, पण वागलेलं शिकतात. वागलेलं फक्त बसत असते, वागलेलं बिनचूक बसत. मी हमेशा म्हणत असतो, आम्ही कीर्तनात 2-2.5 तास काय बोलतो ते लोक शिकत नाही, पण आम्ही कीर्तन सुटल्यावर कसं वाटतं ते लोक शिकतात. विठाला मोठ्या माणसाकडे जिम्मेदारी असते. आणि सांदीपानी ऋषींच्याकडे राहिले. विद्यार्जन झाली पूर्ण, आणि मी सांदीपानी ऋषी बोलावून घेतला आणि म्हणजे तुम्हाला घरी जायला परवानगी. विद्या पूर्ण झाली तुमची. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गुरुजी गुरुदक्षिणा काय देऊ. गुरुदक्षिणा नको मला मिळाली. नाही म्हणे, गुरुदक्षिणा मी दिलीच नाही, तुम्हाला कशी मिळते. या जगामध्ये दिल्याशिवाय काही मिळत नाही. दिलेल्याने तपेवीर दैवत, आणि दिलेल्याने प्राप्त. तप केल्याशिवाय देव मिळत नाही, आणि दिल्याशिवाय वस्तू एखाद्याला द्यावी लागते, त्यावेळी दुसऱ्याला मिळते. मी गुरुदक्षिणा दिलीच नाही, तुम्हाला मिळाली कशी. तर सांदीपानी ऋषीने सांगितलं की आतापर्यंत तुम्हाला ऋषी सांदीपानी म्हणून ओळखत होते, पण आजपासून लोक असं म्हणतील, पूर्ण ब्रह्म परमात्मा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण त्यांचे गुरु सांदीपानी असं या नावाने लोक मला ओळखतील. मला हीच गुरुदक्षिणा खूप झाली, मला दुसरी गुरुदक्षिणा नको. पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की मी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही. आणि मग सांदीपानी ऋषी म्हणाले की तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर गुरुमातेला दे. आता गुरुजींच्या आज्ञा म्हणून भगवान श्रीकृष्ण गुरुमातेकडे गेले. आणि गुरुमातेकडे गेल्यानंतर गुरुमातेला विचारलं, आई साहेब मला घरी जायला परवानगी दिलेली आहे, आणि गुरुदक्षिणा द्यायची तुमच्याकडे द्यायला सांगितली, काय गुरुदक्षिणा देईल. त्यांनी सांगितली मला नको, तू विद्या गुरुजी म्हणून शिकली, गुरुजीला दक्षिणा दे. त्यांनी सांगितलं नाही, गुरुजीने तुमच्याकडे द्यायला सांगितली. गुरुमाता हुशार होती, तिने सांगितलं गुरुदक्षिणा देणार मी घेते, पण अगोदर वचन दे, मी मागितलं ते देणार म्हणून वचन घेतलं. मोठी माणसं हुशार असतात, आणि वचन घेतलं. आणि वचन घेताना सांगितलं जर मी मागितलेली गुरुदक्षिणा तू नाही दिली तर काय करणार. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही मागितलेली गुरुदक्षिणा मी देणार नाही तोपर्यंत मी तुमच्या घरून जाणार नाही. आणि मग गुरुमातेने दक्षिणा मागितली, काय मागितली.
त्यांचा मुलगा 12 वर्षापूर्वी समुद्रात पोहायला गेला आणि पोहायला गेला तिकडच बुडून गेला. आणि गुरुमातेने काय मागितलं, माझं 12 वर्षापूर्वी पोहायला गेलेलं पोरग मेलं ते आणून दे, ही गुरुदक्षिणा पाहिजे. येता येते का? एवढी असला तर आता मेलेला मूर्ख असला तर उठवील, मेले माणूस गीत उठवील होय ना, आता मेलेला असला तर उठवील. एवढी आहे. गुरुमातेला वचन दिलं होतं, मी जाऊन आणला कुठून आणला काय वगैरे कीर्तन सुट्टीवर विचार, विठाला विठाला. आणि म्हणून देवा तुम्ही असे आहेत की तुम्हाला काय करता येत नाही, जगाला करता येतं तेही करता येतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्या जवळ. तुकाराम महाराजांनी स्वतंत्र अभंग लिहिला आणखी, तुझ करिता होय ऐसे काय नाही, डोंगराची राई रंगकरांना. एखादा रंग भिकारी असेल आणि तुम्ही ठरवलं तर त्याला राजा करता, आणि एखादा राजा असेल आणि तुम्ही जर ठरवलं तर त्याला भिकारी करता. ही शक्ती तुमच्यात आहे देवा. तुझं करिता होय ऐसे काय नाही, डोंगराची राई रंगकरांना, अशी शक्ती तुमच्यात आहे. अहो एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाच्या लीला चरित्रामध्ये येऊन गेलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये एके दिवशी तो सतराजित आला आणि त्या सतराजिताला भगवान सूर्यनारायणांच्याकडून एक मणी मिळालेला होता आणि त्या मण्याचा लख प्रकाश पडायचा. लाईट जर गेली यांची मणी जर गावात आला तर सूर्य उगवला की काय असं वाटावं. त्याचं नाव शमंतक मणी असो. आणि सतराजित होता तो मांडलिक होता, द्वारकेचा मांडलिक राजा होता. लोकांनी आल्यानंतर त्याचा आदर सत्कार केला, भगवान श्रीकृष्णाला भेटला आणि परत जाताना काही लोकांनी विचारलं तुमच्याकडे काय करायचे असला मणी, हा मणी भगवान श्रीकृष्णाला देऊन टाका. दुसरं कोणीतरी म्हणलं जाता जाता, पण एखादी प्रिय वस्तू आपल्या जवळ असली आणि ती कुणाकडेच नसली तर ती माणसाला देऊ वाटते का? ती द्यावी असं वाटत नाही. तो मणी दिला नाही, निघून गेला. पुढं खूप मोठा इतिहास घडला, आता वेळ नाही तेवढा राहिला, पण मला तुमच्याकडे हा मुद्दा ठेवायचा आहे की तो मणी चोरून भगवंतानी आणला म्हणून भगवंतावर आळ आला. भगवंतावर आळ आला. त्या सतराजिताला त्याचा जो मणी होता
तो म्हणे त्याचा भाऊ प्रसेन नावाचा घेऊन गेला तिकडे धाकटा भाऊ होता तो इकडे तिकडे फिरायचा घेऊन आणि त्या प्रसेन नावाचा भाऊ त्याला तो मणी घेऊन गेला आणि त्या प्रसेनाला एका वाघानं वाटत गाठलं आणि त्या वाघानं त्या प्रसेनाला मारलं मणी तिथं पडला तो मणी एक अस्वल तिथून चालला होता त्याचं नाव जांबवंत होतं त्याला दिसला त्यानं ती मणी घेऊन पाताळात गेला आणि इकडे लोकांनी काय उठविलं कृष्णानं मागितला होता म्हणे मोठी माणसं काय स्वतः मागतात का दुसऱ्याला मागायला लावला होता म्हणून भगवान श्रीकृष्णावर आळ घेतला पण भगवान श्रीकृष्णाने तो आळ घालवून टाकण्यासाठी म्हणून काय काय केलं तर भगवान श्रीकृष्णाला 2 मुलीशी लग्न करावं लागलं एक सतराजिताची मुलगी सत्यभामा आणि दुसरी जामवंताची मुलगी जामवंती एका शमंतक मानेच्या हुंड्यात 2 बायका विठाला विठाला भगवंतानं ही लीला केली पण आपल्यावर आलेला कलंक धुवून काढला तसं देवानं जर ठरवलं तर काय करता येत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही ठरवलं तर सगळं तुम्हाला करता येतं तुम्हाला करता येत नाही असं जगात काहीच नाही म्हणून देवा तुम्ही एवढे सर्व शक्तिमान आहात संपन्न आहात तुमच्याकडे यश आहे तुमच्याकडे औदार्य आहे तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे लक्ष्मी आहे बरे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत असे तुम्ही आहात देवा म्हणून तुम्हाला मला मागणी करायची माझी मागणी खूप थोडी आहे तुम्ही द्यावी अभंगाच्या पहिल्याकडे काय हे करीतात तुझा देवा तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही सगळं काही करू शकता म्हणून माझं एवढंच काम करा काय काम आहे महाराज तुमचं आता राखे माझी लाज राखा आता लाज म्हणजे काय हा एक महत्वाचा विषय आहे बघा लाज कशाला म्हणतो काय हिरवी असते पिवळी असते लाल असते असं काही आहे का लाज म्हणजे सकाळी असते दुपारी असते संध्याकाळी असते पाडव्याला असते शिमग्याला येते दसऱ्याला जाते अशी काही आहे का लाज म्हणजे आहे काय नेमकं लाज म्हणजे एक अंतःकरणाचा धर्म आहे लाज कशाला म्हणतात एक अंतःकरणाचा धर्म त्याला लाज म्हणतात मी तुमच्या पुढे स्पष्ट करण्यासाठी थोडस त्याचा उकल करतो काही मुद्दे तुमच्या पुढे मांडतो अमावस्येची रात्र आहे आणि माणूस दंडाच्या रस्त्याने चाललाय पाऊल वाट आहे आणि मध्यरात्र झालेली आहे आणि जवळच एक चिंचेचं झाड आहे त्याच्या झाडापासून चाललाय आणि एवढ्यामध्ये त्याच्या ध्यानात येऊन 2-3 दिवसापूर्वी त्या झाडाला एका माणसानं कशी घेतली होती आता काय दूध गेले होत त्याला एकटाच आहे जवळ सुद्धा सोबत सुद्धा कोणी नाही त्याला काय वाटते भीती वाटते ही त्याच्या शरीराला वाटते का मनाला बरोबर आहे त्याच्या मनाला भीती वाटते एखाद्या माणसानं काहीतरी वाईट बोललं निंदा केली दुःख वाटतं मनाला का शरीराला मनाला एखाद्याला स्तुती केली वा काय तुमचं काय काय देवी नाही को तुम्ही काय तुमचं रूप आहे आनंद वाटतो मनाला का शरीराला मनाला भय वाटणं आनंद वाटणं दुःख वाटणं हे सगळे धर्म मनाचे आहे हे जसं सगळे धर्म मनाचे आहेत तसं लाज वाटणं एक धर्म सुद्धा मनाचा आहे विठाला विठाला या मुद्द्याला आणखी थोडं स्पष्ट करतो मन सगळ्याला आहे मन गाईला आहे मन बैलाला आहे मन डुकराला आहे मन सगळ्या प्राण्याला मन आहे पण त्याच्यापैकी माणूसच एक असा आहे
त्याला मन बी आहे आणि लाज बी आहे. माणूसच आहे का? बघा, भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये माणसाकडे काही विशेष आहे बघा. काय काय विशेष आहे? माणसाचं शरीर उभं आहे, त्याला 2च पाय आहेत. बाकीच्यांचं शरीर आडवं आहे, त्याला 4 पाय आहेत. माणसाकडे एवढं विशेष आहे, त्याला 2च पाय आहेत पण तो उभा आहे. अजून काय विशेष आहे? देवानं काही अवतार घेताना माणसाचं रूप धारण केले, असे काही भगवंताचे अवतार आहे. विशेष अवतार भगवंताचे झाले ते सगळे माणसाच्या आकाराचे भगवंतानं धारण केले. म्हणजे देवाला सुद्धा हे माणसाचं रूप आवडतं, हे त्याच्यामध्ये विशेष आहे. माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये हे एक विशेष आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंतानं बाकीच्यांना ते दिलं नाही, ते फक्त माणसाला दिलं. म्हणून माणसाला लाज आहे. लाज आहे म्हणून माणसाला कशावरून? त्याला कपडे घालावे लागतात. बैलाला कपडे घालावे लागतात का? नाही घालावे लागत का? तर त्याला लाजेचा संबंध नाही. लाजेचा संबंध ज्याला आहे त्याला कपडे घालावे लागतात. ज्याच्यामुळे कपडे घालावे लागतात त्याला म्हणायचं लाज. विठाला विठाला अशा घरी गेला की तिथं जायला नको. अशा घरी गेला म्हणजे काय झालं, आपल्या लातूरमध्ये महाडा कॉलनीच्या बाजूला एक सप्ताह होता. तिथं कालीचं कीर्तन होतं. माझं दिवस होते, रोहिणी नक्षत्र निघालेलं होतं आणि काल्याचं कीर्तन सुद्धा मी मोटरसायकल गेलो होतो आणि परत गेलो. रोहिणी नक्षत्र असल्यामुळं आणि आकाशात ढग धो पाऊस आला लगेच. आता जिथं पाऊस आला तिथंच गाडी उभा केली आणि कोणाचं घर आहे का बघा म्हणून एका घरी गेलो आणि बाहेरच्या वरचा दिला असं उभा होतो. ते घर होतं एका निम्न कर्म करणाऱ्या स्त्रीचं. आता त्यांचा व्यवसाय त्यांच्या घरी चालू होता, त्याच्यात आपला दोषी नाही आणि त्यांचाही दोषी नाही. पण त्या बाईनं मला पाहिलं आणि बाहेर आले आणि शिव्या द्यायला लागली. लाज वाटते का? बघा विचारता घरी यायला. ती काय म्हणते? लाज वाटते. म्हणजे तिथं जाण्यासाठी वाटते त्याला काय म्हणतात? लाज. आता माऊलीच्या भाषेत बोलतो, माऊलीच्याच भाषेत बोलतो. नाना चांडाळ मंदिराची आवतसे भारी या सुन्याची येत लाज होय जैशी उत्तमा तया विठाला विठाला आणखी पुढे बोलतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं वर्णन केलंय, मुलगी जन्माला आली म्हणजे आई बापाला समाजाला मोठं करतात. मुलगी वयात आली म्हणजे बाप योग्य असं वर बघतो आणि तिची सोयरी करून तिला सासरी नांदायला पाठवतो. बरोबर आहे. आणि ज्यावेळी मुलगी सासरी जाते त्यावेळी नाथांनी लिहिलंय बरं, मला माहिती नाही, माता वर्गाला माहिती असेल. नाथ महाराजांनी भागवतात बोलतो. नाथ महाराज असं म्हणतात की मुलगी ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी मुलीची आई मुलीला सांगत असते की बाई चांगल्या घराने चालली तर सांभाळून राहा. कधी माणसातून जायचं असेल गरज पडली तर डोक्यावरून पदर घेत जा. डोक्यावरून पदर घेत जा. डोक्यावरून पदर घेण्याची लक्षणं काय आहे? तिचा संबंध लाजेशी आहे ना, तिचा संबंध लाजेशी आहे. याच्या पुढे सांगते आई. नाथ महाराजांनी असं लिहिले, निज कन्येशी शिकवी माता लाज धरावी लोका देखता एकांची मिळाल्या निजकांचा लाज सर्वथा सांगा विठाला विठाला शूरवीर असलेला राजाचा राजपुत्र आहे आणि
त्या राजपुत्राला लाज वाटली, त्याला म्हणतात लाज. ज्ञानोबा म्हणतात क्षेत्रिया लग्न करून जाणे, एक कोण साही लाजीरवाने, ना तरी वैधव्य पाचारणे, महासतीचे विकाला विकाला विकाला. आणखी एक प्रमाण ठेवतो. नाथ महाराजांच्या घरी अखंड रामायण चालायचं. नाथ महाराजांच्या चरित्रात आलेला प्रसंग आहे. नाथ महाराजांच्या घरी अखंड रामायण चालायचं आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना भोजनाची व्यवस्था असायची. भोजन करून सगळ्यांनी जायचं अशी नाथांची व्यवस्था होती. आणि जात असताना नाथ महाराज गोंधळवर साखर द्यायची. नाथांचा हात मोठा होता आणि ती येताना झळक्यावर जुळून द्यायची. झळकी वंदर एक असते आणि चुरटी वंदर एक असते. चुरटी माहितीये का? त्याच्यात जमत तेवढं कमी घालणे त्याला चोरटी म्हणायचं आणि जर जेवढं जमत तेवढं जास्त घालणे त्याला झळकी म्हणायचं. साखरेचं दुर्भिक्ष असायचं. त्या काळात काय आमच्याकडे लहानपणी साखर नव्हती होती का मावली? कुपनला जाऊन दुपारीला भरावं लागत होतं. तेव्हा साखर मिळायची. आता साखर कारखाने वाढले आणि साखर खायची बंद आहे. घरोघरी प्रत्येक माणसाला डायबिटीस. कुणाच्या घरी गेलं तर साखर टाकू नका, चहा करू का? साखर टाकू नका, चहा करा. कारखान्याच्या जवळ कारखान्याच्या चेअरमनला सुद्धा साखर खायला मजा वाटते. आणि मग नाथ महाराज गोंधळवर साखर द्यायचे. नाथांच्याकडे घरी हजारो माणसं यायला. पुढं काही कालांतरानंतर नाथ महाराजांना मुलगा झाला. त्यांचा भारी पंडित असं शोधलं. विद्वान होते. शुद्ध बीजापोटी वळे रसाळ गोमटी पंडितांचं जीवन विद्वान होते. विद्या सांगितल्यावर ग्रहण करायची असं त्यांचं विद्या ग्रहण करण्याची शक्ती. काही काही माणसं एक वाटेल असतात. काही काही माणसाला काही काही विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगायला सुरू केलं तर सांगणारा उपदेश करणारा शिकवणारा गुरुजी जर चांगला असला तर पहिलं प्रकरण शिकवताना पुढच्या पुढचं प्रकरण करतो असे काही हुशार विद्यार्थी असतात. चांगदेव महाराजांच्या जीवनाचं जीवनचरित्र बघितलं म्हणजे चांगदेव महाराज ते ज्यांच्याकडे विद्या शिकायला जायची त्यांच्याकडची विद्या 6 महिन्याच्या आत संपायची. जी विद्या 12-12 वर्ष शिकून लोकांना अवगत होत नव्हती ती विद्या चांगदेव महाराज 6 महिन्यात पूर्ण करायचे. आणि गुरुजीला विचारायचे ह्याच्या पुढे काय सांगा. त्यांनी 3 वेळा गुरु बदलले चांगदेव महाराजांनी. इथं काही जमलं नाही म्हणून काशीला गेले. जाऊ देते सगळे. मी कशासाठी बोलतोय? हरिपंडित हे नाथ महाराजांचे पुत्र होते आणि खूप हुशार. नाथ महाराज हरिपंडितही काशीला गेले आणि पंडित होऊन आले. त्यांचे नावही हरिपंडित आणि पंडित होऊन आले. आणि नाथ महाराजांचं ग्रामीण भाषेतलं बोलणं आणि ते शास्त्री होऊन आले. त्यांना नाथ महाराजांचं बोलणं आवडले ना. ते म्हणाले बाबा समाज किती पुढे गेला, संस्कार किती चांगला, तुम्ही असं कशाला बोलता ह्या गावंडाळ लोकांमध्ये गावंडाळ. एक दिवस नाथ महाराजांच्याकडे एक बाई आली. महाराज मी एक संकल्प केला होता, मी एक नवस केला होता, 1000 ब्राह्मण जीव घालायचा, पण आता माझ्याकडे ते शक्य नाही. माझी एक विनंती आहे, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. ती बाई म्हणजे म्हातारी बाई. नाथ महाराज म्हणाले काही हरकत नाही, येतो कधी येऊ. उद्या या उद्या. म्हाताऱ्या आजीनं सांगितलं. नाथ महाराजांनी जायचं कबूल केलं. हरिपंडिताचं मस्तक खवळलं. हरिपंडित म्हणाले बाबा त्या बाईनं 1000 ब्राह्मण जीव घालायचा संकल्प केला आणि तुम्ही एकटे गेल्यानं 1000 ब्राह्मण जीव घालायचं पुण्य मिळतं का तिला? नाथ महाराज हळूच हसले आणि मग
हरिपंडितांना म्हणाले, अरे असू दे, जाऊ आपण, तिची श्रद्धा आहे, आपण जाऊया, तुम्ही माझ्यासोबत चल. मग तुम्ही तिच्या हातात स्वयंपाक भोजन करणार का? हरिपंडितांनी विचारलं. महाराज म्हणाले, नाही, स्वयंपाक तू कर, आपण दोघं जेवण करू. नाथ महाराजांनी हरिपंडित गेले आणि त्या बाईला शिला दिला आणि हरिपंडितांनी स्वयंपाक केला आणि मग दोघांची 2 पात्र मांडली आणि दोघं जेवायला बसले. जेवण झालं. हरिपंडिताचं जेवण झाल्यानंतर हरिपंडित उठले आणि म्हणाले, माझं जेवण झालं. नाथ महाराज म्हणाले, माझंही जेवण झालं. हरिपंडितांनी स्वतःचं पात्र उचलून टाकलं. आता हरिपंडितांना वाटलं की बाबाने त्यांचं पात्र उचलून टाकतील, पण बाबाने सांगितलं, अरे हरी, माझंही पात्र तूच उचलून टाक. हरिपंडितांनी पात्र उचललं तर त्याच्या खाली दुसरं पात्र, त्यांना वाटलं एकाला चिकटून 2 आले असतील म्हणून दुसरं काढलं. तर त्याच्या खाली अजून एक, मग तिसरं काढलं, मग त्याच्या खाली अजून एक, अशी किती पात्र निघाली? 1000 पात्र निघाली, 1000. आणि मग पाहिल्यानंतर त्या हरिपंडिताला वाटू लागले की मी शास्त्री झालो हे काही कामाचं नाही, माझ्या शास्त्रीपणाची मला लाज वाटायला पाहिजे. ते हरिपंडित नाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. मी कशासाठी म्हणतो तर लाज एक अशी गोष्ट आहे की आपल्या अंगी प्रमाद घडतो तो सुद्धा, आणि आपल्याकडे लाज न बाळगल्यामुळे घडतो, त्याला लाज असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, लाज वाटत असते ती उत्तम माणसाला वाटत असते. लाज वाटत असते, कोणाला वाटावी लाज? जो परिपूर्ण आहे त्याला लाज वाटावी का वाटू नये? काही ठिकाणी लाज वाटावी आणि काही ठिकाणी लाज वाटू नये. लाज कशाला म्हणावं तर प्राण गेला तरी वाईट वागणार नाही याची माणसाला लाज वाटावी, हे नाथ महाराजांनी व्याख्या केलेली आहे. गेली ही जीवे प्राणी आकर्म सर्व काम करणे, या नाम लज्जा विठाला विठाला. देवाला म्हणतात, देवा तू अनेकाची लाज राखली, माझी पण राख. कोणाकोणाची लाज राखली? द्रौपदीचं वस्त्र हरत होत होतं आणि दुःशासन ओढत होता ना. दुःशासनानं वस्त्र ओढायची आणि दुर्योधनानं त्याला द्रौपदीच्या अंगावरची वस्त्र काढायला लावायची. याच्यामध्ये त्यांचा हेतू काय होता तर द्रौपदीची लाज आपण रस्त्यावर आणावी. द्रौपदी पांचाळी सभे भगवंतांनी एक स्वतंत्र अवतार घेतला, त्याला अंबर अवतार असं म्हणतात. दुःशासन साडी ओढायला लागला आणि ज्यावेळी तो ओढतो त्यावेळी द्रौपदी अशी आपल्या वस्त्राला घट्ट धरते, दोन्ही हाताने घट्ट धरते. तिला वाटत होत की मी आता घट्ट धरावं आणि सगळ्यांच्याकडे पाहत होते. मी मागणं काय करणार? माझ्या अंगावरती होता काढतो का? माझे हे 5 पती किती भादर आहेत. एका भीमदादा आणि अर्जुन हे दोघं एका बाजूला उभा राहिले आणि एका बाजूला सगळं त्रिभुवनातलं शूर वीर रती महारथी उभा राहिले. तर त्या सगळ्याची पाठ लावण्याची शक्ती या दोघात आहे. काय करणार हे मात्र माझ्या पतीच्या पुढे? पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी खाली मान घातली. कशामुळं? तर त्यांना सुद्धा
आता लाज वाटत होती की वर बघायची आपल्या शक्ती नाही. त्याला म्हणतात लाज. विठाला विठाला द्रौपदीच्या अंगावर तो वस्त्र ज्यावेळी फेडू लागला तो दुःशासन, त्यावेळी भगवंतांनी गटीच्या गटी पाठवून दिले असते तरी लाज नाही असती का द्रौपदीची? राहिली नसती. भगवंतांनी नुसते वस्त्र पाठवले नाही, स्वतः वस्त्र झाला आणि त्या द्रौपदीच्या अंगाभोवती नेसून घेतलं. त्या दुःशासनाने किती साड्या काढल्या तर त्या द्रौपदीच्या अंगावर एक साडी असायचीच. ते भगवंतांनी द्रौपदीची लाज राखण्यासाठी घेतलेला अवतार आहे. लाज रे राघव भया जनार्दनी ऐसे देव भक्तपण निराजरे गान तिथं लाजेचा संबंध आहे. लाज कशाला म्हणतात? महाराजांनी स्पष्ट केलंय. द्रौपदीच्या अंगावरले वस्त्र फेडत असताना भगवंतांनी तिची लाज राखली. तुकाराम महाराज म्हणतात देवा द्रौपदीची लाज राखली, तिच्यासाठी वस्त्र व्हावं लागलं, एक स्वतंत्र अवतार धारण करावा लागला. माझी लाज राखणं एवढं तरी अवघड नाही. तुम्ही लई मोठ्या मोठ्यांची लाज राखली. लाज राखत असताना तुम्हाला काय काय करावं लागेल त्याची काही यादी देऊ का मी? तुकाराम महाराज देवाला विचारतात. आईच्या पोटात 9 महिने राहायचं. आताचा काळ असतो तर सिजर करून काढलं असतं. पण ते व्यास महाराजांच्या पोटी जन्माला आलेले शुकाचार्य आईच्या उदरात किती दिवस राहिले हो? 12 वर्ष राहिले. आईला किती वेदना होत असते. 12 वर्षाचं पोटातच ती बाहेर येईना. पिता ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्यांनी हा बाहेरून हाक मारली तर मधून होऊ द्यायचा. बाहेर ये बाबा. नाही मी बाहेर येणार नाही. काय येणार नाही? त्या बाहेरच्या लोकात फिरायची लाज वाटते मला लाज वाटते या लोकांना. ते लोक चांगले नाही. तू का म्हणे यांचा संगम हे भला, यांचा संघ चांगला नाही. कुठं राहणार? तुम्ही इथंच राहतो. मला नाही यायचं बाहेर. महाराजांनी त्यांचं पण वर्णन केलंय. बैसोनी खोळी शोक
मुलाला बाहेर येण्यासाठी 12 वर्ष प्रयत्न केला. त्यानं सांगितलं मी बाहेर येणार नाही, कारण की बाहेरच्या लोकांची मला लाज वाटते. लोक सांगते नाही, सगळे लबाड आहे आणि त्या लबाड लोकांच्या मध्ये यायचं आणि आपण निर्मळपणे राहायचं, मला लाज वाटते. व्यास महाराज म्हणाले, बाहेर आल्यानंतर तुला या लोकांच्या संबंधाने येणाऱ्या लाजेपासून जर अभय देणारा भेटला तर मग येतील का? नक्की येईल. मग भगवान आले तिथं आणि भगवान आल्यानंतर भगवान स्वतः बोलू लागले शुकाचार्यांना. शुकाचार्यांचं चरित्र बघा. भगवान स्वतः बोलू लागले आणि भगवान म्हणतात, शुका बाहेर ये बाबा, बाहेर यावं लागतं. जो आईच्या उदरात आला त्याने बाहेर यावं लागतं आणि जो बाहेर आला, जो जन्मला त्याने एके दिवशी मरावं लागतं. त्या मृत्यू रूपाचा नियम आहे. त्या मृत्यू रूपाचा नियम आहे. पण तरी शुकाचार्यांनी आज हे सगळं बघून आणि तेवढ्या पुरतं समजून प्रत्येक वेळा जन्मायचं, प्रत्येक वेळा मरायचं, हे प्रत्येक वेळा भोगलं म्हणून आता नाही भोगणार. मागील सोशीले ते नामी म्हणे गोपाळा. जेव्हा मागे जे सोसलं ते मी आता भोगायला तयार नाही, भगवंतांनी अभय दिलं. भगवंतांनी अभय दिलं आणि मग भगवान त्याला गर्भातच प्राप्त झाले. 2 माणसं आपल्या पुराणानं वर्णन केले की त्याला भगवान गर्भातच भेटले. भगवंताचा साक्षात्कार गर्भात झाला. एक शुकाचार्य आणि दुसरा प्रल्हाद भक्त. ऐकोनी नारदाच्या गोष्टी, जे गर्दीचं मदशी घातली मिठी, तो जन्मला कयाधूच्या पोटी, भक्त जगदेवी प्रल्हाद विठाला मोठ्या माणसाला इथं पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. चांगल्या माणसाला लाज वाटत होती. शुकाचार्य उत्तम होते म्हणून ते म्हणाले, देवा तू मला याच्यापासून वाचव. महाराज करीतात, पावलाच्या कालाने लाज राखिली का, धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा. ज्ञानवाल्यांचा एक प्रमाण देतो, पैसे आऊट हातपणे मरणे नावा नावा. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं. जन्मलो का तर मेलो म्हणून आणि मरतो का तर जन्मलो म्हणून. त्या जन्मण्याची आणि मरण्याची मला लाज वाटते. याच्यातून बाहेर निघायचं. लाज पै निर्मला निसुगा गोड. जे निर्मळ असतात त्यांना लाज वाटते, जे बिनलाज आहेत त्यांना लाज वाटायचा संबंध येत नाही. ज्ञानवाला येतात की जे शुभ आहे, जे मंगल आहे आणि जे निर्मळ आहेत त्यांना लाजेचा संबंध असतो. त्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा माझं जेवढं छोटंसं काम तुम्ही करा की. आता वास्तविक तुम्हाला याचं एक गुण सांगू का? तुकाराम महाराज काय वेगळे होते का? ते लाज राखण्याचं काम जर कुणाची येड्या गवाऱ्याकडून होण्यासारखं
महाराज होय हे काम जर दुसऱ्याकडून होण्यासारखं असतं तर देवाला मनाची गरज पडली असते का पुढं अजून जवळचं बोलू गावच्या सरपंचाकडून काम होत असल्यावर आमदाराकडे कोणी जातं का जातंय ना इथं काम होत असत तर तितक्या लांब कोण जाते बरोबर ना इथं काम होतं तर तितक्या लांब जाते तसं जगद्गुरु तुकाराम महाराज देवापर्यंत गेले म्हणजे हे काम इथं होण्यासारखं नव्हतं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात आता शब्द कशाचा वाचक आहे आता शब्द चालू वर्तमान काळाचा वाचक आहे आता शब्द आपण कशाचा वाचक आहे भूतकाळामध्ये जे काही झालं दुःख झालं असेल बरं झालं असेल वाईट झालं असेल जसं झालं असेल तसं झालं असेल पण आता तरी त्याला काय म्हणायचं आता त्याचा अजून एक आवश्यक असा आहे भविष्यात सुद्धा आमचं जसं व्हायचं असेल तसं होईल भविष्यात सुद्धा आमचं जसं सोनं व्हायचं असतं सोनं होईल आणि सोनं व्हायचं नसलं तर भुली माती झाली तर झाली पण तू मात्र आमची काय कर लाज राख आता राखे माझी लाज विठाला ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात त्या अर्थी तुकाराम महाराजाला देव मानला असावा की महाराज तुम्ही माझ्याकडे ही मागणी करायला लागली तर पण एवढं ज्याला कळतंय त्याला लाज राखायची करायला पाहिजे ना तुम्ही मला कशाला सांगता ते तुकाराम महाराज म्हणजे बाबा मी ते केलं असतं पण ती शक्ती माझ्यात नाही कारण आतापर्यंत माझ्याकडून अनेक दोष घडले मी अपराधी तुकाराम मला राहणार होते का एवढा मोठा नियंत्रण भगवान नाथ होता पण ते स्वतःला संपन्न मानवून घेत नाही आपल्याकडे भोकाळ असावं पण माझ्याकडे काहीच नाही असं माणसाला वाटावं लई कळत जावं पण मला काही कळत नाही असं वाटत जावं है ना अंगी अधिकार खूप असावं पण माझ्या अंगी काहीच अधिकार नाही असं वाटत जावं आपलं त्याचं उलट आहे आपलं त्याचं उलट आहे अल्पविद्यापरी सर्व शिरोमणी मज होई ज्ञानी होणार ज्ञानवाल्यांचे काही ओळख
माणसाकडं ज्ञान असावं आणि संपत्ती असावी. ही दोन माणसं, ज्ञानी माणसं आणि संपत्तीवान माणसं, त्यांना दशा येते ती माणसं कुणालाच नीट बोलत नाही. त्यांची भाषा गुरगुर करायची भाषा होते. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाची सदा मुसामते तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाची सदा मसमशी धुळी जायचा. कपड्यात सोडलेला कपड्याला काही उलीकडे इकडं बघतोय का?